हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता बघा, वडा कांद्याची भाजी सगळेच बनवतात, पण ही वडा कांद्याची भाजी तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा. यामध्ये ही 1 चमचा पावडर घातली तर एवढी भारी टेस्ट लागते ना, तर 100% बघितल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने करणार. त्यासाठी बघा, इथे कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. आता हे वडे आपण चणा डाळीपासून बनवलेले आहेत, तर याला काही ठिकाणी सांडगेही बोललं जातं, काही ठिकाणी चणा डाळीचे वडेही बोलले जातं. तर आता ही वडा कांद्याची भाजी अगदी बघा, ज्या वेळेला भाजीला काही नसेल किंवा काही सुचत नाही किंवा झटपट अगदी अवघ्या 5 ते 7 मिनिटात भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही वडा कांद्याची भाजी बनवू शकता. तर आता ही बघा, थोडंसं तेल टाकून अगदी सोनेरी रंगावर खरपूस हे वडे भाजून घ्यायचे. पहिल्यांदा भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघताय की त्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे आणि अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे, भाजायचे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी टाकायची. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. छान अशी तडतडू द्यायची जिरी आणि मोहरी तेलामध्ये. छान फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये बघा, आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता इथे 2 मीडियम साईजचे मी कांदे हे बारीक चिरून घेतलेले आहेत. यामध्ये तुम्ही हवं तर कढीपत्ताही फ्रेश 5 ते 6 पानं टाकू शकता फोडणीमध्ये आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. नंतर अगदी तेल सुटेपर्यंत हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. त्यानंतर बघा, कांदा थोडासा अर्धवट परतत आल्यानंतर फ्रेश त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा छान परतून घ्यायचे तेलामध्ये. सुरुवातीलाच जर तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली तर ती जळली जाते किंवा कढईला किंवा भांड्याला चिकटली जाते. म्हणून कांदा परतत आल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्याने चव खूप भारी लागते. आता बघा, कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत टाकायची. आता हे व्यवस्थित पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचे छान. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट वगैरे घातल्यानंतर कोथिंबीरसुद्धा तेलामध्येच टाकून द्यायची आहे, म्हणजे छान ती परतली जाते व्यवस्थित. आणि जे भाजून घेतलेले वडे आहेत ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर लागतनुसार पाणी घालायचं. तर जास्तीचं पाणी घालायचं नाही. अगदी ग्रेव्ही बनवायची असेल तर अगदी 1 ते 1.5 ग्लास पाणी पुरेसं होतं. हे पटकन शिजले जातात 5 मिनिटामध्ये, कारण ते आपण अगोदर तेलामध्ये भाजून घेतले, त्यामुळे अगदी 5 मिनिटात शिजले जातात. आता यामध्ये मी लागतनुसार पाणी घालते आहे बघा आणि गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर मग उकळी आणायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला होता की कुठली 1 चमचा पावडर, तर बघा, आता हे चणा डाळ आणि तांदूळ हे समप्रमाणात घेऊन भाजून त्याची पावडर करून ठेवलेली आहे. तर ही 1 ते 1.5 चमचा मी पावडर घेतली एका वाटीमध्ये. त्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं. थंड पाण्यात ती मिक्स करून त्यामध्ये टाकायचे, म्हणजे त्याच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित ती भाजी दाटसर अशी मिळून येते आणि चव तर एवढी अप्रतिम चव लागते. तर तुम्ही बघा, 100% तुम्ही बघितल्यावर अशा पद्धतीने करणार. वाटण्याची अजिबात गरज पडत नाही. घाईच्या वेळेला पटकन आपण असं अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये ही भाजी बनवू शकतो. आता यामध्ये बघा, पावडर टाकल्यानंतर 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा आहे. कूट टाकल्यानंतर उकळी आणायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता इथे मी बघा, खडा मिठाचाच वापर करणार आहे. पहिले हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कूट आणि आपण जी पावडर टाकलेली आहे चणा डाळ आणि तांदळापासून बनवलेली, तर त्या पावडरने दाटसरपणा येतो. तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता. शेवग्याची, वांग्याची, कुठल्याही भाजीला वापरू शकता. जर वाटण कमी पडलं तरीही तुम्ही पावडर वापरू शकता. एवढी टेस्टी लागते भाजी. त्यानंतर बघा, चवीनुसार इथे मी खडा मीठ टाकलेलं आहे. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर उकळी आल्यानंतर 1-2 मिनटं होऊ द्यायचं आहे. नंतर थोडीशी दाटसर ग्रेव्ही भाजी झाली की गॅस ऑफ करायचा आहे. तुम्ही हवं तर रस्सा असा ठेवू शकता, म्हणजे जर ज्वारीची बाजरीची भाकरी तुम्ही चुरून खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला अजून ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही कमी पाणी टाकायचं आहे आणि अगदी तुम्ही पॅनमध्ये सुद्धा नुसते वडा कांदा बनवू शकता. तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवलेलाच आहे की ग्रेव्ही पण मी कशा पद्धतीने बनवला आहे. तर आता ही झाली आपली पातळ रस्सा भाजी. ही तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीच्या, तांदळाच्या, कुठल्याही भाकरीसोबत, बाजरीच्या चुरून खाऊ शकता.
किंवा चपातीसोबतसुद्धा एवढी टेस्टी लागते. आता बघा थोडीशी दाटसर झाली, मी गॅस ऑफ केलेला आहे. आता वडा शिजला की नाही असं बघायचं, तर वडे व्यवस्थित शिजले जातात. अगदी अवघ्या 5 मिनिटात भाजी तयार होते ही, फार वेळ लागत नाही. आता मी तुम्हाला ग्रेव्ही दाखवते. मी थोडीशी पॅनमध्ये बनवली, तर बघा अशा पद्धतीने दिसते. फक्त पॅनमध्ये बनवताना, ग्रेव्ही बनवताना थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने बनवायची आहे. एवढी टेस्टी आणि रुचकर लागते, तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आता हे वडे कसे बनवायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.